बालमित्रांनो, आपण आत्ताच रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची गोष्ट बघितली. गुढीपाडव्यानिमित्त आपण बघितलं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि तसंच या गुढीला आपण कडुलिंबाची पानं बांधतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, कडुलिंब हा पृथ्वी तलावरचा अमृत आहे. आणि हे असं अमृत आपण त्याचं सेवन केलं तर आपल्या अंगातली उष्णता कमी होते. उन्हाळ्याचे दिवस असतात आणि कडुलिंब हा जरी कडू असला तरी पृथ्वी तलावरचा अमृत आहे. आणि हे जर आपण केलं तर आपण कधी आजारी पडणार नाही. म्हणून पूर्वीचे लोक कडुलिंबाची गोळी बनवून ते रोज 9 दिवस रामनवमीपर्यंत खात असत. म्हणून त्यांचं आरोग्य, त्यांना उन्हाचा त्रास होत नसे. आपणही आजपासून कडुलिंबाचा रस किंवा कडुलिंबाची 5 पानं आपण खाऊया. तसंच या गुढीला साखरेची माळ का बांधतात? कारण बघा, आपल्या जीवनामध्ये कधी दुःख कधी सुख येते. जसं दुःख आलं म्हणजे कडुलिंबासारखं आणि सुख म्हणजे साखरेसारखं. म्हणून याचं प्रतीक म्हणून आपण ते कडुलिंबाची पानं आणि साखरेची माळ गुढीला उभारतो. तसंच कटू विचार पण आपण पचवले पाहिजे. जसं शिवशंकरांनी विष पचवलं आणि त्यांचा गळा निळा झाला आणि त्यांना आपण नीलकंठ म्हणतो. तसंच आपल्या जीवनामध्ये पण सुख येईल, सुखाच्या मागे दुःख येईल, तर आपल्याला दुःख पण ते तसंच यशस्वीपणे पचवता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे गुढीपाडवा शिकवतं. तसंच आपली अस्मिता जागृत करून संपत्ती, बुद्धी, शक्ती भगवंताची आहे, हे माझं नाही, शिवाजी महाराजांच्या गोष्टीवरून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे. असा हा गुढीपाडवा आपण दरवर्षी साजरा करतो. आपलं भरभराटीचं, समृद्धीचं, आरोग्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. आता इंग्लिश महिन्याप्रमाणे आपण 1 जानेवारीला करतो, पण खरोखर आपलं खरं वर्ष हे गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होतं. आणि आजपासूनच आपलं चैत्र नवरात्र म्हणतो आपण. आजपासून आपण दररोज रामरक्षा घेत जाऊ, रामरक्षा म्हणू आणि रामाचे विचार रोज थोडे थोडे आपण बघत जाऊ. आपण आज रामरक्षाचा पहिले 2-4 आपण श्लोक म्हणणार आहे. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उद कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदा सीता शक्ती श्रीमान हनुमान कीलकम श्रीराम रक्षा स्तोत्र जपे विनियोगा अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं पाशुवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामङ्कारूढसीता मुखकमलमिलल लोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीर्तून धनुर्बाणं पाणिन्नक्तं चरन्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतम् अजं विभुं रामरक्षा पठेत् प्रज्ञा पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघवं पातु बालं दशरथात्मजः कौसल्ययो दृश्यो पातु विश्वामित्र प्रियश्रुति गानं पातु मखत्राता मूकं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुधा पातु भुजो भग्नेश कामुका करो सीतापतिं पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरत्वसी नाभिं जाम्बवताश्रया सुग्रीवेशा कटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तम पातु रक्षया कुलविनाशकृत् जानुनी सैतुकृत् पातु जंगे दशमुखान्तका पादो विभीषणा श्रीदा पातु रामो किलम्बभु एतां रामबलोपेतां रक्षया सुकृती पठेत् स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. पुढचा रामरक्षा आपण पुढच्या वेळेस